नाशिकमधल्या एका नामांकित IT कंपनीमधलं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाची संपूर्ण राज्यभरात चर्चा आहे। महिला कर्मचाऱ्यांचं शोषण झाल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि कंपनीची झाडाझडती सुरू केली। या तपासावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। महिलांच्या हतबलतेचा फायदा घेऊन कशा पद्धतीने कॉर्पोरेट धर्मांतर चालवलं जातं पाहूया त्या रिपोर्टमधून। एका नामांकित IT कंपनीमध्ये आपली मुलं मुली कामाला लागली की पालकांचा ऊर अभिमानानं भरून यायचा। मात्र आता ती जागा भीतीनं घेतलीये। नाशिकच्या प्रतिष्ठित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न झाला असे गंभीर आरोप झाले। महिलांच्या शोषणाचा मुद्दा असल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नेतृत्वाखालील 4 सदस्यांच्या पथकानं तपास सुरू केला। पीडित तरुणींची भेट घेऊन तपास केला आणि त्यातून मन सुन्न करणारी माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकानं पीडितांचा जबाब नोंदवला। पीडित तरुणींनी हा छळ का सोसला असा प्रश्न केला। एका पीडित तरुणीच्या वडिलांना कर्करोग आहे। आपल्या पगारातून आणि कंपनीच्या वैद्यकीय विम्यातून ती आपल्या वडिलांच्या केमोथेरपी आणि औषधांचा खर्च भागवायची। वडिलांच्या उपचारासाठी पैसे हवेत म्हणून पीडित तरुणीनं मानसिक छळ आणि अपमान निमूटपणे सहन केला। दुसऱ्या पीडितेची कहाणी तितकीच भीषण आहे। अर्धांग वायूनं वडील अंथरुणाला खिळलेले। कुटुंबाची जबाबदारी तरुणीवर पडल्यामुळे नोकरीची गरज होती आणि याच हतबलतेचा फायदा घेत तिला धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याकडे ओढलं। या प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोग गंभीर आहे अशी ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांनी दिली आहे। परवा आणि काल अशी 2 दिवस कमिटी नाशिकमध्ये होती आणि या कमिटीनं पोलिसांशी चर्चा केलेली आहे की त्यांनी काय काय तपास केला आहे। त्याच पद्धतीनं पीडितांशी पण त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। पीडितांच्या ज्या नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे तिथंसुद्धा तिथल्याही लोकांशी संवाद साधला आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढं गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पुढं ते गेले आहेत का, किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य आहेत, हे सगळं ही कमिटी बघते आहे। आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे। आतापर्यंत काय कारवाई झाली आहे आपण पाहूया। या प्रकरणात आतापर्यंत लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या आरोपावरून कारवाई झाली आहे। 9 गुन्हे दाखल झाले। महिला आयोगाचा कडा पहारा आहे। सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा चौकशी सुरू आहे। CCTV तपासले जात आहेत। तांत्रिक पुरावे आणि कागदपत्र सुद्धा जप्त केली आहेत। महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेची सुद्धा चौकशी होते। कंपनीच्या पॉश समितीची तपासणी सुद्धा केली जाते। कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या या पथकानं पीडितांची आपबीती जाणून घेतली। आता या चौकशीचा सविस्तर अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे। सलग 2 दिवस 1.5 तास चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। कंपनीतल्या अंतर्गत सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 3ऱ्या दिवशी झालेल्या तपासानंतर आता कोणते बडे मासे गळाला लागतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कॉर्पोरेट जगतातल्या महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हतबलतेचा फायदा घेऊन धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आता महिला आयोग काय कठोर पावलं उचलतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।